सो माझी बऱ्यापैकी तयारी झालेली आहे. ॲक्च्युली मी केस करून घेतले आहेत, बांधून घेतले आहेत, पण सिल्की असल्यामुळे ते सारखे सुटतातच आहे. आणि आम्ही गोरा कुंभार या नाटकामध्ये जशी साडी लागते, नऊवारी साडी, सहावारीची नऊवारी केलेली आहे आणि त्या पद्धतीने आम्ही नेसलेलो आहोत. मी सुद्धा आणि माझी को आर्टिस्ट साक्षीताईसुद्धा. सो आता मी पुढची तयारी दाखवते. पण मी केस बांधूनसुद्धा माझे केस हे सुटतात बिकॉज ते जरा जास्त सिल्की स्मूथ असल्यामुळे थोडा मला प्रॉब्लेम येतो आहे खरा, बट आय विल मॅनेज. ते थोड्या वेळाने इथून येणारच आहेत खाली. हां, तर नाटकात लागणारं मंगळसूत्र हे मी आमच्या लोकल मार्केटमधून घेतलेलं आहे आणि ह्याची डिझाईन खरंच खूप सुंदर आहे आणि हे ओन्ली 60 रुपीजमध्ये, म्हणजे अगदी 60 रुपयांमध्ये मला मिळालेलं आहे. आणि ह्याची तुम्ही डिझाईन पाहू शकता. मी इन डिटेल तुम्हाला नंतरसुद्धा दाखवेन कदाचित. आणि मला ते खरंच खूप सुंदर वाटलं आहे, खूप आवडलं आहे आणि ते मी आता घालते. छान आहे, मला आवडलं. ओके. आणि हे कानातले मोत्याचे, सो ते सुद्धा त्या काळचं वातावरण दाखवायचं, त्यामुळे अशा ज्वेलरी आम्हाला वेअर करायच्या आहेत. त्या काळी जशा बांगड्या असायच्या अगदी तशाच बांगड्या, पण मी ह्या प्लास्टिकच्या घेतल्यात बिकॉज आम्ही मुंबई ते चिपळूण असा प्रवास केला आणि जरा हेक्टिक प्रवास होता, त्यामुळे काही होऊ नये, म्हणजे बांगड्या वाढू नये, त्याच्यासाठी मी प्लास्टिकच्या बांगड्या ह्या वेळेला यूज करणार आहे. मी जरा हातापेक्षा थोड्या मोठ्याच घेते बांगड्या बिकॉज ते लागलेलं मला नाही सहन होत. ह्या नाटकामध्ये आम्हाला ॲक्च्युली फार मेकअप करायचा नसतो बिकॉज तेव्हाच्या बायका काही फार मेकअप करायच्या नाही आणि आम्हाला आज कार्यक्रम खूप छान आहे, मोठा आहे, पण तितकासा वेळही नाही आहे. ओन्ली पावडर आणि आमचं कपाळावरती कुंकू एवढाच मेकअप असणार आहे. सो तोही मी तुम्हाला दाखवते आता कशा पद्धतीने असणार. ॲक्च्युली मी सकाळी स्किन केअर करून घेतलेलं आहे, मॉइश्चरायझर, सनस्क्रीन वगैरे, बिकॉज आम्हाला थोडंसं उन्हातून वगैरे यायचं होतंच, ऊन लागतंच सकाळी किती आपण लवकर यायचं म्हटलं तरीसुद्धा. आणि मी नॉर्मल पावडर लावते. मी पावडर लावली आहे, मी अजिबात करेक्शन वगैरे काही केलेलं नाही आहे बिकॉज तेव्हाच्या बायका काही मेकअप वगैरे करायच्या नाहीत. कदाचित तुम्हाला आता पावडर जास्त दिसू शकते, पण ही ओके पावडर आहे, लाईटमुळे थोडासा 19-20 चलत आहे. सो हे सिंदूर ते मी आता लावणार आहे. मला थोडंसं मी पहिल्यांदाच कॅमेरासमोरचा मेकअप करते, त्यामुळे मी थोडीशी कॉन्शियस आहे. सो मी हे आधी लावून घेते आणि मग ते लावून झाल्यानंतर तुम्हाला दाखवते की मी कशा पद्धतीने लावलं आहे ते. अशा पद्धतीने मी कुंकू लावलेलं आहे. सो आता मी गोंधण लावणार आहे. गोंधणच आय थिंक म्हणत असावे, कारण ते 3 असे डॉट असतात वगैरे. मला एक्झॅक्टली शब्द माहिती नाही आहे. मी मग अशी आमच्या म्युझिकच्या सरांना वगैरे विचारले ते काय असतं, तर त्यांनी मला गोंधण असं सांगितलं आहे. काही चुकत असेल तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. सो आता मी ते लावून घेते. तर मंडळी, मी अशा प्रकारे तयार झालेली आहे. मग अशी म्हणाले तसं की माझे केस सतत निघत असतात. सो मी किती छान बन बांधला तरी हा प्रकार आहे. आणि तेव्हाच्या काळच्या स्त्रियांचे असे थोडेफार केस असायचे पुढे, सो ते चालून जाते. सो आता मी पूर्ण माझी साडी आणि माझा पूर्ण गेटअप तुम्हाला दाखवते. तर अशा प्रकारे आमची साडी आणि आम्ही ही स्वतः नेसलेली आहे, सहावारीची नऊवारी. आणि तुम्हाला कसा वाटला आमचा गेटअप ते सुद्धा सांगा.
तर मंडळी, आम्ही अशा प्रकारे छान तयार झालेलो आहोत गोरा कुंभार या नाटकासाठी. तुमच्या इथे सुद्धा जर कार्यक्रमामध्ये, संस्थांमध्ये कुठला कार्यक्रम असेल, एक छोटेखानी समारंभ असेल हां, तर त्या समारंभामध्ये जर आमच्या नाटकाचं थोडंफार सादरीकरण तुम्हाला हवं असेल तर तुम्ही नक्कीच आम्हाला कळवू शकता. मी खाली डिस्क्रिप्शनमध्ये आणि इथे खाली सुद्धा मेन्शन करते नंबर आमच्या सरांचा. आमच्या टीमशी तुम्ही संपर्क साधू शकता आणि तुम्ही आम्हाला तुमच्या इथे कार्यक्रम सादर करण्यासाठी बोलवू शकता. गोरा कुंभार हे नाटक नक्की पहा, कारण त्याच्यातून आपल्याला बऱ्याचशा गोष्टी कळतात. विठ्ठल भक्तीसुद्धा कळते आणि बऱ्याचशा काही गोष्टी माहिती नाही आहेत, तर त्यासुद्धा आपल्याला ह्या नाटकात थ्रू कळू शकतात. सो स्टे ट्यून. बाकीच्या गोष्टी मी तुम्हाला कळवत राहीनच, पण आमचा गेटअप तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. सो भेटू. बाय. बाय.